अशी ही काटेरी वांगी बघितली की वांगी घेण्याचा मोह काही आवरत नाही. पण वांग्याला नुसता हात लावायचं म्हणलं तरी काटे टोचतात. बघा बरं, वांग स्वतःचं रक्षण स्वतः करतो हा सगळ्यात मोठा चांगला गुण वांग आपल्याला शिकवतो, जो की काळाची गरज आहे. मी हेच सांगेन की प्रत्येक मुलीला स्वतःचे रक्षण स्वतः करता आलं पाहिजे. ही शिकवण मी माझ्या मुलीला पण या वांग्यामार्फत देणार आहे. पहिल्यांदा वांग्याचे काटे काढून घ्यायचे व वांग उभं चिरून घ्यायचं. वांग काळं पडू नये म्हणून मी ती चिरलेली वांगी पाण्यात घालून घेतली. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यात काही लसणाच्या पाकळ्या घालायच्या, आलं घालायचं, नंतर कढीपत्त्याची काही पाने तोडून घालायची, थोडंसं खोबरं पण घालायचं, नंतर त्यात दालचिनी, लवंग व मिरी घालून घ्यायची. त्यानंतर भाजलेले शेंगदाणेही घालायचे व कोथिंबीर घालून मिक्सरला चांगलं वाटण काढून घ्यायचं बरं का. त्यानंतर ते वाटण एका डिशमध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, हिंग घालून घ्यायचं व चवीपुरतं मीठ घालायचं व सगळं मिश्रण मिक्स करायचं. त्यानंतर हे वाटण वांग्यामध्ये दाबून दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं. अशा प्रकारे मी सगळ्या वांग्यामध्ये वाटण भरून घेतलं. मी हे वाटण थोडंसं जास्तच काढते कारण घरात सगळ्यांना हा वांग्याचा खार खूप जास्त आवडतो. त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झाले की त्यात जिरं, मोहरी घालून घ्यायची व भरलेलं वांग त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. 1 मिनिटभर व्यवस्थित परतलं की त्याचा गोल्डन रंग येतो. त्यानंतर उरलेला खारही मी त्याच्यामध्ये घालून घेतला व आपल्याला पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. ज्यामध्ये आपण वाटण करायला घेतलं होतं तेही ताट व्यवस्थित पाण्याने धुवून त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं व झाकायचं. एक 15 मिनिटात हे वांग शिजून तयार होतं. असं रबरबीत वांग बघितलं की नाही, तोंडाला अगदी पाणीच सुटतंय. मुलांच्या डब्यासाठी तर ही खूप छान भाजी आहे. माझ्या मुलीला तर ही भाजी खूप आवडते. तुम्हीही नक्की करून बघा, खूप छान चवीला लागते. तर मग पटकन करा आणि सबस्क्राईब तेवढं करा.